अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक शेख साजेदभाई हे बुधवार दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मित्र परिवाराने रविवार दिनांक 4 जुलै रोजी अंबाजोगाई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला. या कार्यक्रमास गेल्या 38 वर्षाच्या कार्यकाळात जी माणसं जोडली ती माणसं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. या भावस्पर्शी सोहळ्यात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अभय देशपांडे म्हणाले की सध्याच्या काळात सच्चा माणूस भेटत नाही. साजिदभाईंनी नोकरीच्या काळात माणसं जोडण्याचं काम केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक सुनील क्षीरसागर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अभय देशपांडे, मास्टर असिस्टंट कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वास खतीब, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सूर्यकांत इंगळे, मास्टर असिस्टंट कर्मचारी संघटनेचे प्रांत सचिव तुकाराम मोरे, मुफ्ती रफत अली, सेवानिवृत्त उपाभियंता पीसी पाटील यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. प्रारंभी साजिदभाई यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं मित्रपरिवारानं त्यांचा कौटुंबिक सत्कार व सन्मान केला. यावेळी बोलताना सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अभय देशपांडे म्हणाले की आजचा काळ हा झपाट्यानं बदलत चालला आहे. चांगली माणसं सहसा कुठं भेटत नाहीत. मी निवृत्त झालो असल्यानं त्याचा प्रत्यय जागोजागी येताना दिसतो आहे. साजिदभाई यांची सेवा उत्कृष्ट आणि उल्लेखनीय राहिलेली आहे. सेवेत असताना त्यांनी प्रत्येकाला आदरातिथ्य आणि सन्मान दिलेला आहे. माणुसकी आणि साजिदभाई हे एक समीकरण बनलं. संपूर्ण महाराष्ट्रात मानव साखळी निर्माण करण्याचं काम साजिदभाई यांनी केलेलं आहे. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपणास जवळून पाहता आले व अनुभवता आल्याचं सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अभय देशपांडे यांनी सांगितलं. तर अध्यक्ष समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार संपादक सुनील क्षीरसागर म्हणाले की मित्र कसा असावा तर साजिदभाई यांच्यासारखा असावा. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. सन 1999 साली मी या संघटनेत काम करत होतो. सातत्यानं साजिदभाई माझ्या संपर्कात होते. प्रत्येक कुटुंबाचा सदस्य होणारा व्यक्ती म्हणजे साजिदभाई आहेत. इथून पुढे सामाजिक कार्यात ते स्वतःला झोकून देऊन काम करतील अशी अपेक्षा आहे. जिथं जाईल तिथं स्वतःची छाप पाडणारा हा अवलिया आहे. अशी माणसं क्वचितच असतात असं सांगत कविवर्य अनंत राऊत यांची दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता मैत्री दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ संपादक सुनील क्षीरसागर यांनी गुणगुणली. सत्काराला उत्तर देताना शेख साजिदभाई म्हणाले की माझ्या नोकरीच्या काळात कुणाचाही उपहास किंवा टिंगल केली नाही. प्रत्येकाच्या हाकेला ओ देण्यासाठी माझी धडपड राहिली. काम करणं हा माझा स्वभाव आहे आणि त्यासाठीच माझा जन्म झाला आहे हे मी जाणतो आहे. जी शिकवण आई वडील व गुरुजनांकडून मिळाली त्याच मार्गावर चालण्याचा आपला प्रयत्न राहिला असं साजिदभाई यांनी सांगितलं. यावेळी विश्वास खतीब, तुकाराम मोरे, सूर्यकांत इंगळे, मुफ्ती रफत अली यांनीही शुभेच्छा देऊन साजिदभाई यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई येथील ज्येष्ठ पत्रकार अर पटेल, रमाकांत पाटील, सय्यद नयूम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड. केले माझ्या कार्यकाळात इंग्रज साहेबांनी राजेंद्रचे गोडकेंनी तर सांगितलेलंच आहे माझं कार्य. तर मला माझं कार्य नाही सांगायचं, तर मला फक्त आभार व्यक्त करायचा. आपण जे आलात माझ्या प्रेमापोटी लांबून आलात, एवढा वेळ दिलात, एवढा वेळ तुम्ही थांबलात आणि मला जे तर सहकार्य केलं त्याबद्दल पुनश्च मी एकदा सर्वांचे आभार मानतो. माझ्याकडून काही चुकलं असेल, राहून गेलं असेल, कोणाचे नाव घ्यायचे राहून गेले असतील तर मी सर्वांची क्षमा मागतो आणि माझं बोलणं संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगली मांडणी सगळ्यांनी केली. म्हणजे आता साजिद बद्दल दोनच ओळीत जर सांगायचं तर साजिद कसं व्यक्तिमत्व आहे, तर मित्र कसा असावा तर साजिद सारखा असावा. आणि साजिद कसा आहे तर दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असं अनंतरावचं गीत आहे. आणि आज त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातनं
ते आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाले आणि इथं प्रत्यक्ष आपल्याला लोकांकडनं ते ऐकायला मिळाले. काही लोक गुजरातहून आले, हे नांदेडहून आले, हे पाटोद्याहून आले. इथं बसलेली सगळी लोक ही प्रेमापोटी आलेली आहेत आणि कार्यक्रमाला जमल्यावर सगळेच कौतुक करतात. पण मला जे जाणवलं, मी तो अनुभव घेतला साजेदचा, तो जे बोलले लोक ते सगळंच खरं होतं आणि त्यांचं अनावश्यक कौतुक कुणीच केलेलं नाही आहे. मी 99 मध्ये यांच्या संघटनेत सहभागी झालो आणि त्यावेळेस थोडं काम करतो होतो. त्यावेळेस आमचा परिचय झाला. तो परिचय झाल्यानंतर संघटनेचं काम मी काही कारणाने थांबवलं होतं. त्यानंतर माझ्या संपर्कात सगळ्यात जास्त असलेल्या व्यक्ती साजेदच होते. त्याच्यानंतर मग खटीबाई होते बरोबर.